नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा MH न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका। अजित पवार तिसऱ्या आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर वंचित MIM सोबत विधानसभेत वेगळे आव्हान निर्माण करण्याची तयारी सुद्धा सुरू आहे। अशातच या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। अजित पवारांनी अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर महायुतीतील पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढली तर काय परिस्थिती असेल याबाबत चर्चेला उधाण आलं आहे। तर या भेटीत विधान परिषदेत निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। तर अजित पवार पक्षाकडून मत कमी असताना देखील त्यांच्या 2 उमेदवाराचा विजय झाला। याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदारांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांकडून मिळाली आहे। तर मित्रांनो, अजित पवार तिसऱ्या आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर वंचित MIM सोबत विधानसभेत वेगळे आव्हान निर्माण करणाऱ्या तयारीत आहे। तर भाजपाची ही नवीन खेळी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। तर त्यामुळे छगन भुजबळ असुरक्षित असल्याची भावना असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर या संदर्भात भुजबळांना विचारलेलं असताना त्यांनी बोलणं टाळलं। तर आम्हाला तिसऱ्या आघाडीची गरज नसल्याचं धर्मराव बाबा अंतरामांनी म्हटलंय। तर तिसऱ्या आघाडीबाबत अद्यापपर्यंत आम्हाला प्रस्ताव आलेला नाही, मात्र असा प्रस्ताव आल्यास आपण सकारात्मक आहोत, असं MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।